सूत्र क्रमांक 25. विशेष दर्शन आत्मभाव भावना विनिवृत्ती. विशेष दर्शनाने आत्मभावही निवृत्त होतो, लोप पावतो आणि योगी केवळ साक्षीरूप उरतो. आता या 25व्या सूत्रापासून शेवटच्या 34व्या सूत्रापर्यंत ही जी 10 सूत्रे आहेत, यामध्ये योगाधिराज पातंजलीने कैवल्य म्हणजे काय त्या संबंधी ते सांगणार आहेत. याचा अर्थ असा आहे की पातंजल योगसूत्राच्या पहिल्या सूत्रापासून या कैवल्यपादाच्या 24व्या सूत्रापर्यंत योगाधिराज पातंजलीने आतापर्यंत आपल्याला योग म्हणजे काय, तो साध्य कसा करावा, त्यासाठी साधना उपासना काय कराव्यात, त्याच्यामध्ये धोके काय आहेत, त्याच्यामध्ये अडचणी काय येतात, त्या अडचणी कशा सोडवाव्या वगैरे वगैरे बरंच काही मार्गदर्शन केलं. आणि आता ही 10 सूत्र ही सांगता सूत्र आहेत. आता मागच्या या 24व्या सूत्रापर्यंत आपला अभ्यास असा परिपूर्ण झालेला आहे की आपण नित्यनियमित योग साधना उपासना करत आहोत आणि आपण साक्षात्काराच्या पायरीपर्यंत आलेले आहोत. आता इथून पुढे कैवल्य प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय, इथून पुढे काय होतं आणि आपण कैवल्यप्रत कसे जातो, हे या 10 सूत्रात ते सांगणार आहेत. हे 25वं त्या दृष्टीने पहिलं सूत्र आहे 10 पैकी आणि खूप छान आहे सूत्र. योगाला अंतरात्म्याची आता ओळख पटलेली आहे. मी म्हणजे देह इंद्रिय मन वगैरे नसून मी तो अंतरात्मा आहे, अंशात्मा. आणि त्यामुळे दृश्य आणि द्रष्टा यांचा जो संपर्क होतो त्याबद्दल आता या साक्षात्कारित अवस्थेमध्ये योग्याला पक्क माहीत आहे की जे काही दृश्य दिसतं त्याचा उपभोग जो काही घ्यायचा असतो तो माझा देह घेत नाही, इंद्रिय घेत नाही आणि मनही त्याच्यावर मनमानी करत नाही. जे काही आहे ते मी स्वतः करतो, अंतरात्मा आतून. आणि मी तर द्रष्टा आहे, मी पाहणार आहे, साक्षी आहे. ह्या दृश्याचं काय करायचं हे मी ठरवतो, हा भाव त्याला पक्का आलेला आहे. आणि त्यामुळे परमात्म्याला अपेक्षित असंच आता आत्माचरण होणार आहे योग्याकडून. कारण नित्य नियमित तो योग साधना करतो आहे, साक्षात्कारित झालेला आहे, ध्यान समाधीमध्ये त्याची पूर्ण प्रगती झालेली आहे आणि आता तो कैवल्याप्रत यात्रा करतोय, शेवटची यात्रा आहे ही. आणि त्यामुळे आता देहभाव, इंद्रिय भाव, मनाची मनमानी हे सगळं मोडीत निघालेलं आहे. हे कसं निघतं मोडीत ते या सूत्रात त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणतायत विशेष दर्शने आत्मभावही. आत्तापर्यंतच्या साक्षात्कारित अवस्थेमध्ये जी काही आपल्याला झलक मिळाली त्यामुळे आत्मभाव जागृत झालेला आहे आणि आता निवृत्त हो, तो आता निवृत्त होतो. ते म्हणतात हा आत्मभाव सुद्धा निवृत्त होतो, लोप पावतो आणि योगी केवळ साक्षीरूप उरतो. म्हणजे आता ह्याच्या आधीच्या पायरीवर काय आहे अवस्था की मी मनामध्ये ज्ञानाने जाळून घेतलाय, मी देह नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही, मी अंतरात्मा आहे, अंशात्मा. आणि त्याच्या प्रेरणेने मी समोरच्या वस्तू जगताचा उपभोग घेत आहे किंवा घेणार आहे. आणि त्यामुळे संचित संपवण्यासाठी, देह जीवित ठेवण्यासाठी फक्त वस्तू जगताचा वापर होतोय. आता हे आता लक्षात ठेवून इतके दिवस मी वावरत होतो, पण आता कैवल्याला शेवटच्या यात्रा सुरू झाल्यानंतर हे जे काही आहे हे सहजगत्या होतं. मला लक्षामध्ये ठेवावं लागत नाही. आता हा जो साक्षात्कारित योगी आहे त्याला ज्ञानाने लक्षात ठेवायची सुद्धा गरज नसते. त्याला आत्मभाव इतका उच्च पायरीवर जाऊन गेलेला आहे की मी आत्माच आहे. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा फोनवर बोलता, हा मी अमुक अमुक बोलते आहे, तुम्ही असं म्हणत नाही मी अमुक अमुक स्त्री बोलते आहे. स्त्री गृहीत धरलेलं आहे, तुम्ही गृहीत धरलाय, पलीकडच्या ऐकणाऱ्याने सुद्धा गृहीत धरलाय की तुम्ही नाव सांगितलं, आवाज आला स्त्रीचा, मग स्त्रीच बोलते, सांगावं लागत नाही. तसं काहीतरी हे आहे की आता जीवन जगताना मी आत्मभावामध्येच अवस्थित झालेला आहे. मला सुद्धा हे आता लक्षात ठेवायची गरज नाही, मी आत्मस्वरूप झालेला आहे. आणि आता हे होतं कसं ते मोठं पाहण्यासारखं आहे. आता संसार सुटतो. सुटतो म्हणजे काय, पळून जात नाही कोणी संसारातनं,
संसारातच राहतात. परंतु प्रगती काय होते ती मोठी पाहण्यासारखी आहे. आपला जडदेह, इथलं सगळं भौतिक वस्तू जगत, याच्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण इथलं सगळं वस्तू जगत तिच्याकडे आकर्षित करून घेतं. आपला देह सुद्धा आकर्षित करून घेतलेला असतो. परंतु याच्यामध्ये फरक असा आहे की आपला देह हा ज्या पंचमहातत्वांपासून निर्माण झालेला आहे त्याच्यावर पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणाचा काहीही उपयोग होत नाही. आकाश, पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण आणि आकाश याचा काहीही संबंध नाही. आकाश म्हणजे पोकळी वरती एका ठराविक भागापर्यंत, त्याला आपण आपलं आकाश म्हणतो. नंतर अंतराळ सुरू होतं. त्यानंतरचं तत्व आहे वायू. वायू तर हलका आहे, वर 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 जातो तो, त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा किंचितही फरक होत नाही. नंतर आहे तेज. तेज तर बाहेरच आहे, त्याच्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा काहीही संबंध नाहीये. त्यानंतर आहे आप. पाणी नव्हे, आप. आप आणि पाणी याच्यामध्ये फरक आहे. आप जेव्हा पृथ्वीवर येतं त्याच्यामध्ये पृथ्वीवरचे घटक जेव्हा मिसळतात त्याला आपण पाणी म्हणतो. आपण त्याला मिनरल वॉटर म्हणतो. क्षारयुक्त पृथ्वीले घटक त्यात मिसळले आपमध्ये. आप म्हणजे शुद्ध पाणी, बाष्पीभवनातली अवस्था. त्याच्यावर सुद्धा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही साधं पाणी तापवलं ते वाफ वर निघून जाते, गुरुत्वाकर्षणाने ते खाली नाही खेचून घेतली जात. आणि शेवटचं राहिलं पृथ्वी. पृथ्वीवर सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा संबंध आहे का? नाहीये. पृथ्वीवरच्या वस्तूंवर आहे. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा संबंध नाहीये, पृथ्वीच्या वस्तूवर आहे. तेव्हा पाची पंचमहातत्व ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त आहेत. हे मी कशासाठी सांगतोय तर ज्या वेळेला असा आत्मभाव प्राप्त झालेला योगी साधना आणि उपासना जेव्हा करतो, त्याची 6व्या चक्रापर्यंत ज्या वेळेला ध्यान धारणा त्याची होते, 6व्या चक्राला त्याला जेव्हा दिव्य प्रकाशाची थोडी झलक मिळते, तिथून पुढे 7व्या चक्रापर्यंत जेव्हा त्याचा प्रवास सुरू होतो ती समाधी अवस्था असते. आणि या वेळेला योग्याला स्वतःला वर उचलून गेल्यासारखं भावना तयार होती त्याची. देह मागे राहतो, कारण देह हा पंचमहातत्वांपासून निर्माण झालेला आहे. ही पंचमहातत्व आत्म्याबरोबर वर जातात बाहेर, आणि जड देह तेवढा खाली राहतो. त्याला खालच्या गुरुत्वाकर्षणाचं आकर्षण आहे, तिथे तो राहतो. आणि हा जो आत्मा आहे याला बाहेरच्या परमात्म्याचं आकर्षण आहे, तो वरवर वरवर जायला लागतो परमात्म्याकडे. परमात्म्याच्याकडे त्याची यात्रा सुरू होते. तो आणि पंचमहातत्व वरवर जायला लागतात. जोपर्यंत पंचमहातत्व तिथून मुक्त होत नाहीत आणि पंचमहातत्व विलीत होत नाहीत तोपर्यंत आत्मा तिथेच राहतो. आणि म्हणून तो परत देहामध्ये प्रविष्ट होतो समाधीतून व्युत्थान झाल्यावर, समाधी संपल्यानंतर. आणि ही भावना ज्यांची समाधी लागते त्या सगळ्यांना येते. आता काही भोंदू आहेत त्याचा ते गैरफायदा घेतात, मी वर उचलला जातो वगैरे सांगतात. वास्तविक तसं होत नाही. मी अनेक वेळा योग साधन या शिबिरामध्ये हेही सांगितलेलं आहे की देह तुमचा खालीच राहतो, फक्त आत्मा देह सोडून बाहेर जातो. विदेह प्रकृती ही जी काही अवस्था आहे ती प्राप्त होते, हे सत्य आहे. पण देह खालीच राहतो, देह नाही उचलला जात. त्यामुळे बाहेर कोणाला कळत नाही काही झालं तरी. आपण बाहेर जातो, आपल्याला देह आपण बाहेर आलोय हे स्पष्ट जाणवतं, आणि म्हणून परमात्म्याचा साक्षात्कार होतो. पण पंचमहातत्वाने सोडून दिलेलं नसल्यामुळे अजून देह पुन्हा, आत्मा पुन्हा देहामध्ये प्रविष्ट होतो. जर त्याने सोडलं तर तो मृत्यूचा कालावधी असतो, त्यावेळची गोष्ट वेगळी. पण नित्य ध्यान समाधी अवस्थेतली मी अवस्था सांगतोय. अशा प्रकारे गुरुत्वाकर्षण हे जडाला आकृष्ट करणार आहे आणि सूक्ष्माला आकृष्ट करणारं परमात्म्यावरती. आणि आत्मभाव जागृत झालेल्या योग्याला सतत परमात्म्याचं आकृष्ट करत असतो. तिकडे जायचं. आता इथलं माझं जे काही भौतिक आहे ते संपुष्टात आलं, त्याने बोलावणं केलं, ते द्वार उघडलं की त्याच्यामध्ये विलीन व्हायचं. या अवस्थेला तो आलेला आहे आणि मग त्याला ती कैवल्य अवस्था प्राप्त होणार आहे. पण ही कैवल्य अवस्थेच्या अगोदरची किंचित एक थोडंसं अगोदरची पायरी आहे, पूर्ण सुद्धा नाही. फक्त का तर देह सुटत नाही आहे अजून. काही ना काहीतरी किरकोळ भोग राहिलेले असतील, भौतिक भोगच राहिलेले असतील असं नाही, आध्यात्मिक भोग सुद्धा राहिलेले असतात. भौतिकच असतात अशातला भाग नाही, पण कुठेतरी भोग राहिलेले असतात.
त्यामुळे देहाच्या बाहेर जरी औषात्मा त्या ध्यानावस्थेत समाधी अवस्थेमध्ये बाहेर पडला, विदेह प्रकृती जरी त्याला अवस्था प्राप्त झाली, तरी सुद्धा त्याला परत यावं लागतं देहामध्ये. आणि तो येतो, कारण पंचमहातत्वाने अजून सोडलेलं नाहीये, ती अजून विलीन झाली नाहीत पंचमहातत्वांमध्ये. ती त्याची निर्वाणाची अवस्था असते, तेव्हा तो तिथे आत्मविलीन होतो. ही आत्मस्वरूप अवस्था आहे, आत्मभान त्याला आलेलं आहे, म्हणून त्याला आत्मभाव आलाय असं त्यांनी म्हटलंय. आणि या सूत्रामध्ये ते सांगतायत की हा आत्मभाव आता त्याला सहजावस्थेमध्ये प्राप्त झालेला आहे, त्याला इतर काही भावच नाहीये. संसारामध्ये तो पूर्ण विरक्त झालेला आहे. एका बाजूला संसार चालू असतो, देहधर्म चालू असतो, सगळे व्यवहार चालू असतात, परंतु त्याला त्याच्यामध्ये चव राहिलेली नाहीये. आणि म्हणून त्याला विशेष दर्शन असा शब्द या सूत्रामध्ये वापरलाय. हे विशेष दर्शन आहे आत्म्याचं, की आता मला फक्त तेवढीच भावना आहे, आत्मभाव, बस, बाकी काही नाही. आणि ही सहजावस्था आलेली आहे, आता इतर कुठलीही अवस्था नाहीये. आणि अशी सहजावस्था ही कैवल्य अवस्था जी आहे, याच्यामुळे काय होतं ती पुढची अवस्था त्यांनी सांगितली कैवल्याची. सूत्र क्रमांक 26, तदा विवेक निगमम कैवल्य प्रागभारम चित्तम. असे आत्मभाव निवृत्त झालेले चित्त कैवल्य धामी विराजित राहिल्याप्रमाणे सदैव विवेकाकडेच वाहत, विवेकातच दृढ होतात. आता आत्मभाव जागृत झाल्यामुळे गैरसमज प्रथम करून घेऊ नये की परमात्म्यात विलीन होणार का, नष्ट होणार का, मृत्यू येणार का, मग समाधी लावायलाच नको, असं नाहीये. मगाशी मी परत सांगितलंय की जरी समाधी लागली तरी सुद्धा समाधीतून एक ठराविक कालावधीनंतर पुन्हा देह धारण केला जातो, कारण पंचमहातत्व सोडून जात नाहीत जोपर्यंत तुमचं संचित या जन्मेचं संपत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे योगाची कैवल्यावस्थेकडे जायची सुरुवात झाल्यानंतर कैवल्यावस्थेतलं दुसरं पाऊल काय आहे? पहिलं पाऊल झालं आत्मभाव, आणि आता दुसरं पाऊल काय आहे तर तेही मोठं पाहण्यासारखं आहे. ह्या आत्मभावामध्ये ह्याची प्रगती काय होते तर त्या हरणासारखी होते. हरिण धावताय, त्याला तहान लागली, त्याने दूरवर पाहिलं, एक विशिष्ट प्रकारचा भूभाग, एक विशिष्ट प्रकारचं वातावरण आणि तिथे विशिष्ट प्रकारचं असणारं प्रकाशाचं रूप, यामुळे तिथे पाणी आहे असा त्या हरणाला भास होतो. त्याला आपण मृगजळ असंच म्हटलंय, हरणाचंच नाव देऊन ठेवलंय. मग हरण धावत धावत तिकडे जातं, तहान लागलेली आहे, तिथे गेल्यावर त्याचा भ्रमनिरास होतो की इथे तो पाणी नाहीये. आत्मभाव प्राप्त झालेल्या योग्याला अशा प्रकारे भौतिकाचा ज्ञान आलेलं असतं. भौतिक हे मृगजळ आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा आनंद नाहीये. हे जे भौतिक वस्तू जगत आहे, देहधर्म टिकण्यासाठी, देहधर्मासाठी, जीवित राहण्यासाठी किंवा गतसंचित संपुष्टात येण्यासाठी या भौतिक वस्तू जगताचा उपभोग घ्यायचा आहे. त्याच्यामुळे सुखदुःख आम्हाला मिळणार आहे, परंतु कधीही आनंद मिळणार नाही. हे आनंदासाठी मृगजळ आहे भौतिक आयुष्य. हे आत्मभाव प्राप्त झालेल्या योग्याची कैवल्य आनंदाकडे जाण्याची दुसरी पाऊल आहे. हे दुसरं पाऊल आहे की त्याला सतत कायमस्वरूपी विवेकावस्था येते असं या सूत्रात सांगितलंय. तो विवेकात निग्म मग्न राहतो, सतत विवेकावस्थामध्येच असतो, त्याचा विवेक ढळत नाही. आत्मभाव कैवल्याप्रत यात्रेचं पहिलं पाऊल, 10 पावलं टाकायचे एकूण आता आपल्याला, आणि तिथे समाप्ती होणार आहे. पहिलं पाऊल आहे ते आत्मभाव. आत्मभाव मिळाल्यानंतर कायमस्वरूपी त्याला विवेकावस्था येते, कायमस्वरूपी. आणि विवेकावस्था काय आहे तर मृगजळाप्रमाणे हे भौतिक वस्तू जगत जे इथे आहे त्याच्यामुळे आपल्याला जे सुखदुःख मिळतं, त्यामुळे आपल्याला उपभोग घेतला जातो, त्यात आनंद मुळीच नाहीये. आपल्याला भास होतो की इथे मला आनंद मिळतोय, पण तो वस्तुतः आनंद नसतो. माणसाला त्या भौतिक वस्तू जगताच्या उपभोगामधून भरपूर सौख्य मिळाल्यानंतर त्याला आभास होतो की मी आनंदात आहे, मला आनंद मिळाला आज. पण एक ठराविक कालावधी गेल्यानंतर हा आनंद ओसरतो, तेव्हा त्याला कळतं की हा आनंद नव्हता, ते सुख होतं, आणि मग त्याच्या विरुद्ध असलेल्या दुःखाला सुरुवात होते. आणि हा विवेक आत्मभाव प्राप्त झालेल्या योग्याला, साक्षात्कारीला कायमस्वरूपी प्राप्त होतो. त्याचं दुसरं पाऊल पडतं कैवल्य धामाकडे. कैवल्य
प्राग भारम असा त्यांनी शब्द वापरलाय. कव्यल्याच्या अति उच्च असा बिंदूवर तो दुसरं पाऊल टाकतो आणि कायमस्वरूपी त्याला विवेक राहून जातो की या भौतिक वस्तू जगतात आनंद मिळणार नाहीये, आपल्याला आनंद तिकडे तिकडे जायचा आहे. हे सुख दुःख हे जे काय होतं ते आता असं सांगितल्यानंतर तिसरं पाऊल टाकायचं आहे. ते काय टाकायचं ते पुढच्या सूत्रात सांगितलं आहे. सूत्र क्रमांक 27 तत् छिद्रेषु प्रत्यय अंतराणी संस्कारेभ्य. अशा या विवेकप्रावी चित्ताला संस्कारामुळे छिद्र पडतं आणि त्यामुळे इतर प्रत्यय मिळतात. आता कसं होऊ शकतं ते पतंजलीने इथे मुद्दाम तिसरं पाऊल टाकताना आपल्याला सांगून ठेवलं आहे. आमच्या अफलातून नगरीमध्ये कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होते. अतिशय सरळ साधे भोळे प्राध्यापक. छक्के पंजेने काही का हे नाही, आपलं घरी यायचं, आपलं काम करायचं, शिकवायचं, घरी जायचं. आणि नेमकं अशांच्याच मागे वरात ते मुलं कॉलेजची लागतात. बरं, यांनी चेष्टा केली तर त्या बिचारांना आपली चेष्टा करताय हेही कळायचं नाही. त्यामुळे चेष्टा करूनही मुलांचा हेतू जो होता त्यांना चिडवायचं ते साध्य होत नव्हतं. 7-8 महिने सगळ्या मुलांनी वाट बघितली, याला काही कळतच नाही म्हणे, त्याला चिडवायचं कसं आता याला. मग त्याने एक युक्ती काढली. त्याने काय केलं, एक पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं, अर्वाच्य भाषा लिहिल्या सगळ्या त्या प्राध्यापकांच्या नावाने आणि ते पत्र पोस्टात दिलं टाकून. काही दिवसांनी त्यांना घरी पत्र आलं आणि त्यावर मोठं हेडिंग होतं मानपत्र. आता हा बिचारा प्राध्यापक आयुष्यात कधी आपल्याला कोणी मानपत्र देईल याचा सुतराम शक्य नाही, त्याला स्वतःलाही माहीत होतं. त्याने मोठ्या आनंदाने मानपत्र वाचलं आणि खाली वाचायला सुरुवात केली. तसं बिचाराचा चेहरा बारीक 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 व्हायला लागला. आणि मग त्याला विचार आला की अरे, मी इतका सरळ साधा वागतो, मी कुणाचं काय वाकडं केलं की मला अशा प्रकारे भाषेमध्ये पत्र कोणी लिहावं, हे काय ही माझी अवस्था. मग मात्र थोडा तो चलबिचल झाला, मुलांचा हेतू साध्य झाला, हल्ला आपल्या जागेवरून, त्याचा भोळसटपणा गेला थोडासा. आता काय करावं असं. पण कॉलेजमध्ये त्याची टिंगल न करणारे काही मित्र होते, प्रोफेसर. त्यांना त्याने थोडंसं विश्वासात घेतलं आणि सांगितलं की मला एक विचित्र पत्र आलंय. ते म्हणाले बघूया काय आलंय. त्याने वाचलं. बघावं तेही म्हणाले अरे, तुझ्यासारखा साधा आम्हाला लिहिलं असतं ठीक आहे, एखाद्या वेळेला आम्ही केव्हा तरी त्या मुलांना काहीतरी ओरडतो, खोड्या तरी काढतो, तू तर जळावणी निर्मळ असं कसं झालं. बघावं म्हणे काय केलं. तर ठीक आहे म्हणाले, काही काळजी करू नको. दर महिन्याला ट्युटोरियल्स असतात, सगळ्या मुलांचे हस्ताक्षर आपल्याकडे येतात. तू ज्या ज्या क्लासमध्ये शिकवतो आम्ही त्यांच्यामध्ये जातो, ते सगळ्या ट्युटोरियल्सचा आपण अभ्यास करू आणि याच्यामध्ये कोण आहे ते शोधून काढू. ना पुढल्या महिन्यामध्ये ट्युटोरियल्स आल्यावर पहिलं काम हे ते पत्र, त्याचं हस्ताक्षर त्याने ताडून पाहिलं. पाहता 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 एका मुलाच्या ट्युटोरियलवर ते येऊन स्थिर झाले की हे आणि हे हँडरायटिंग जमत आहे. सगळ्यांचं एक वाक्यता झाली. आता म्हणाला आता पुढे काय करायचं. म्हणत होता आमचा सल्ला ऐक, त्या मुलाला आपण बोलून घ्यायचं नाही. जसं त्याने अप्रत्यक्ष पोस्टात तुला पत्र टाकलाय तसं तू पोलिसात नेऊन दे हे सगळं. उद्या सकाळी पोलीस कचेरीमध्ये जा, पोलीस चौकीवर, आणि त्यांना हे ट्युटोरियल प्रूफ म्हणून आलेलं पत्र, ही दोन्ही अक्षरं म्हणे ताडून पहा एकच आहेत असं त्यांना प्रूफ दाखव आणि त्यांना सांग. आणि हेही सांग त्यांना की त्या मुलाला काही जास्त शिक्षा द्यायची नाही, फक्त सुखा दम द्या की तुझ्या आई वडिलांकडे येतो आणि तुला अरेस्ट करून नेतो वगैरे वगैरे, दम द्या आणि सोडून द्या. पोलीस म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. पण काय हो, मला एक शंका अशी आहे की तुम्ही एकच ट्युटोरियल आणलाय प्रूफ म्हणून, त्याचं हँडरायटिंग याच्याशी तुम्ही शोधून दाखवताय, पण या तुमच्या ओरिजिनल पत्रावर दोघांचे हँडरायटिंग्स आहेत, दोघांचं हस्ताक्षर आहे. दुसऱ्याचं प्रूफ आणा म्हणजे मी कार्यवाही पुढे सुरू करतो. सांगायच्या आधीच कळला का काय जोग. मग चांगलं आहे. प्रोफेसर म्हणाले तसं नाही हो, ते दुसरं हँडरायटिंग माझं आहे. हा म्हणाला. पोलीस म्हणाला ओरिजिनल त्याच्यावर तुम्ही कशाला ते लिहिलंय. नाही म्हणाला काय आहे, त्या मुलाने थोडीशी स्पेलिंग मिस्टेक केली, ती दुरुस्त करून दिली. पेपर तपासण्याची सवय ती जात नाही. ह्या पत्रात सुद्धा त्याला वाटलं की शुद्धलेखन तपासून द्यावं. कव्यलकडे यात्रा करताना तिसऱ्या पावलाला ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची.
आणि कशी गोष्ट न करता फक्त त्याचा बोध जो आहे तो घेऊन तिसरं पाऊल टाकायचं आहे आपल्याला. काय आहे बोध याच्यामध्ये? आपण एखादा हमाल गव्हाचं गच्च भरलेलं पोतं पाठीवर घेऊन जात असतो आणि त्याची चुकी नसताना, काही कारण नसताना त्या पोत्याला एखाद्या वेळी त्याच्या वजनामुळे एखाद्या वेळी भोग पडतो, किंचित बारीक, आणि मधनं मधनं धान्य पडत पडत जातात रस्त्याला. फार नाही, एक 4-4 दाणे पडत पडत जातात. तसं आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. जरी तुम्हाला कायमस्वरूपी विवेक प्राप्ती झालेली असली दुसऱ्या पावलावर, तरी सुद्धा या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे सवय, आदत से मजबूर, चुकून पाऊल वाकडं टाकलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे विश्वामित्र मुनी. मूळचे ते राजे आहेत, क्षत्रिय आहेत, फार मोठे ऋषी झालेले आहेत, तरी सुद्धा मेनका समोर आल्यावर तेवढ्यापुरतं किंचित पागळले, उपभोग मनामध्ये निर्माण झाला, तो उपभोगूनच संपून ते बाहेर आले आणि मग लक्षात आलं की आपल्या हातून चूक झाली. अशी अवस्था एखाद वेळे याही ठिकाणी या अंतिम यात्रेमध्ये चुकून व्हायची शक्यता असते. हे पातंजली इथे गजर लावतायत आपल्या डोक्यावर खरं करून सतत. हे लक्षात ठेव बाबा. असं समजू नको की मला विवेक ज्ञान कायमस्वरूपी प्राप्त झालंच, चला आता सुटलो, असं नाहीये. तुझी चूक नसताना तुझ्यावर कोणीतरी भुरळ घालील, काहीतरी वेगळ्या प्रकारची तुझ्या हातनं चूक होईल आणि उपभोग निर्माण करून ठेवशील आणि पुन्हा मागे जाऊन बसावं लागेल मागच्या बाकावर. हे पहिल्या बाकावर तर तुझा नंबर निघून जाईल. तर तिसरं बोल टाकताना पातंजली इथे इशारा देत आहेत. म्हणून आचरण कसं पाहिजे? ज्ञानेश्वर माऊलींसारखं पाहिजे, रामदास स्वामींसारखं पाहिजे. आयुष्यामध्ये एकही चूक नाही, चुकून सुद्धा नाही, भौतिकाच्या कुठल्याही मोहामध्ये पडलेले नाहीयेत. आयुष्य इतिपासून अथपासून इतिपर्यंत, पहिल्यापासून शेवटपर्यंत निष्कलंक आयुष्य गेलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे असं पातंजली इथे सांगतायत तिसरं पाऊल टाकताना. आता चौथं पाऊल टाकायचं आहे. श्लोक सूत्र क्रमांक 28. हानमेषाम क्लेशवत उक्तम. असे अडथळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्लेशांप्रमाणेच नष्ट करावे. आता हा अडथळा येणार नाही असं नाही. आता याही वेळेला काय करायचं? कारण सत्व रजतम हे 3 गुणांपैकी जो कोण त्या वेळेला उफाळून येईल त्याप्रमाणे त्याच्यावर कृती केली जाईल. अशा प्रकारे जरी आपल्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला, सत्वगुण आला त्या प्रकारचा भोग निर्माण होईल, रजगुण आला त्या प्रकारचा, तमगुण आला त्या प्रकारचा भोग निर्माण होईल. मग याच्यावर इलाज काय? पातंजल चौथ्या पावलाला त्याच्यावर इलाज सांगून ठेवलाय की जो मागचाच इलाज. आपल्याला दुसऱ्या पादामध्ये साधन पाद, तिथे 10व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रतिप्रसव अशी साधना सांगितली की जो काही प्रमाद घडेल त्याच्या मुळापर्यंत जा, मागे 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 प्रवास करत जा. नदीचं मूळ शोधून काढायचं कुठे येते, मागे मागे जायचं. प्रतिप्रसव, एक एक पायरी मागे मागे जायचं. आपल्यातून असं का करताय, आपल्या मनामध्ये काय येत आहे, कुठे आपलं चुकताय, सखोल जाऊन विचार करायचा आणि तिथे जे काही कारण आहे ते शोधून काढायचं. सर्वसाधारणपणे सत्वगुणी आणि थोडेफार रजोगुणी हे जे उपभोग मनामध्ये निर्माण होतात ते प्रतिप्रसवाने नष्ट केले जातात. कारण शोधायचं, कारण विवेक तारतम्य जाग्यावर असतं, पूर्ण नष्ट झालेलं नसतं. तेव्हा याही अवस्थेला या चौथ्या पायरीवर, तिसऱ्या पायरीवर सांगितल्याप्रमाणे जर काही मनामध्ये चुकून यायला लागलं तर प्रतिप्रसव क्रिया करायची, मागे जायचं आणि कारण शोधून काढायचं आणि ते तिथे नष्ट करून टाकायचं, पूर्ण नष्ट करून टाकायचं. आपण संसारात आहोत, अजून समाजामध्ये आहोत, आणि जर हे तमोगुणी कारण असेल, चुकून असं घडायची शक्यता असेल तर ते फक्त ध्यानानेच जाऊ शकतं. हे पक्क लक्षात ठेवा. तुम्ही जरी मनामध्ये बेद आखलेत, शपथा घेतल्यात आणि काय वचन दिलं कोणाला, तरी सुद्धा या वेळेला तमोगुण जर उफाळून आला तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून कैवल्य अवस्थेला आपण आता जात आहोत, म्हणून ध्यानधारणा, उपासना, समाधी सोडायची नाहीये अजिबात. दररोज करायचं आहे की जेणेकरून तमोगुण निर्माणच होता कामा नये. पण जर तमोगुण उफाळून आला तर त्याला दुसरा पर्याय नाहीये, तुमच्यातून प्रमाद होऊ शकतो. आता हे प्रमाद दरवेळेला
अपप्रवृत्तीच असतील असं नाहीये. चांगल्या प्रवृत्तीमधून सुद्धा अशा प्रकारचे प्रमाद होतात. या चौथ्या पायरीवर आल्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचे काय प्रमाद होतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कण्व मुनी. त्यांना छोटी मुलगी सापडले, अरण्यामध्ये टाकून दिलेली, तिचा सांभाळ केलाय त्याने, पुत्रवत सांभाळ केलाय, पुत्रीवत आपल्या पोटच्या मुलीसारखं त्याचा सांभाळ केलाय. मुलगी उपवर झाली, राजा न्यायला आलाय आणि कण्व मुनींच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू धावतायत. जसं काही संसारी वडील आहेत ते, जसं काही संसारी वडील आहेत, कन्यादानाच्या वेळेला रडतायत. इथे सांभाळायचं आहे. कैवल्य प्राप्त योगी कैवल्याकडे पाऊल टाकलेलं आहे, चौथ्या पायरीवर आलाय तो. अशा प्रकारचे सुद्धा हे सुद्धा प्रमाद आहेत. तुम्ही म्हणाले वाईट काय, हे चांगलंच केलंय, चांगलं केलंय, पण त्या मुलीमध्ये मन गुंतून राहिलं, हा प्रमाद आहे. मठ आश्रम काढायचंय, जे कोणी गरजू असतील त्यांना तिथे यायचं, त्यांनी त्यांच्या गरजा भागवायच्या, हे सगळं छान आहे. पण कसं सामाजिक कार्य म्हणून करायचं आहे. कुठेही वैयक्तिक कार्याचा तिथे स्पर्श सुद्धा होता कामा नाही. शकुंतलेच्या बाबतीत वैयक्तिक संबंध निर्माण झाला मुलीचा, मुली आणि वडील असं नातं निर्माण झालं. सामाजिक कार्य थोडं बाजूला झालं आणि म्हणून पतंजली सांगताय तिथे सामाजिक काम म्हणून हे करायचं आहे. म्हणजे तिथे अशा प्रकारे वैयक्तिक भावभावना निर्माण होता कामा नाहीत. मठाचं काम आहे, मठामध्ये मुलं राहिली होती, आता चाललेत ती त्यांच्या पुढच्या यात्रेसाठी. बस तिथे डोळ्यात अश्रू नाही येणार, गुंतून होणार नाही. प्रत्येक वेळेला अपप्रवृत्तीच असतील असं नाही, वाईटच कृत्य असेल असं नाही. चांगल्या कृत्यामधून सुद्धा अशा प्रकारे गुंतून जाणं होतं आणि ते कैवल्यासाठी हानिकारक पडतं. कैवल्यामधनं पाऊल मागे येतं. कारण झालं तिथे माया निर्माण झाली, माया निर्माण झाली तर बस संसारात आणि कर थोडा अजून काही वर्ष संसार. कैवल्याकडे कशाला धावतेस, तिथं लगेच मागे पाठवून देतो परमात्मा, जा मागे, अजून तुला साक्षीभाव यायचा आहे. असं होऊ शकतं. मुद्दाम पतंजलीने इथे आपल्याला इशारा दिलाय चौथ्या पावलावर. आता आपल्याला 5वं पाऊल पुढे टाकायचं आहे. सूत्र क्रमांक 29. प्रसंख्याने अपि अकुसीदस्य सर्वथा विवेकख्याते धर्ममेघ समाधी. आत्मज्ञानी सावकारी न करणारा विरक्त असतो, त्याला विवेकख्यातीमुळे धर्ममेघ समाधी प्राप्त होते. 5व्या पायरीवर आता अशा प्रकारे कैवल्यधामी यात्रा करणाऱ्या योग्याला धर्ममेघ समाधीचा प्रसाद मिळतो. आता ही शेवटून दुसरी समाधी आहे. अनेक प्रकारचे समाधी आपल्याला त्याने सांगितल्या, त्यात ही धर्ममेघ समाधी शेवटून दुसरी समाधी आहे. 5व्या पायरीवर आपल्याला प्राप्त होते. ही कसं होतं, प्रसंख्याते असा पहिला शब्द वापरलाय. योग्याला तपस्येचं फळ मिळतं, ते म्हणजे सिद्धी, आणि सिद्धीमधून सिद्धी मिळत जातात. म्हणजे तपस्येचं जे फळ मिळतं, जे सिद्धी, त्या तपस्या हे जर भांडवल म्हटलं तर सिद्धी हे त्याच्यावरचं व्याज असतं, आणि सिद्धीमधून सिद्धी हे चक्रवाढ व्याज असतं. इथे थोडंसं व्यापारी भाषा वापरले पतंजलीने कळावं म्हणून. अशा प्रकारे योग्याला सिद्धीमधून सिद्धी प्राप्त होतात, तपस्येच्या सिद्धी प्राप्त होतात, मग सिद्धीमधून सिद्धी प्राप्त होतात. मग त्याचं काय करायचं आहे, अकुसीदस्य, अकुसीद, कुसीद म्हणजे व्याजाने पैसे देणारा सावकार, आणि साधकाने अकुसीदस्य राहायचं आहे. म्हणजे आपल्याला जे काही तपस्येमुळे ज्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्याचा व्यापार करायचा नाहीये. त्याच्यावर व्याजाने व्याज, चक्रवाढ व्याज घेत लोकांकडनं बसायचं नाहीये. या मला सिद्धी प्राप्त झाली, मी तुमच्या मनातलं ओळखतो, या समोर बसा, काय समस्या आहे बोला, मी सांगतो तुम्हाला. तुमच्या मनामध्ये अमुक अमुक आहे, तिकडे 2000 रुपये जमा करा. केलेत का? दुसरा कोणतरी तिकडे 5000 जमा करा. तुमचे काय, तुमच्या मनामध्ये काय आहे ते मी तुम्हाला ओळखून दाखवतो. व्यापार करायचा नाहीये. हजारो वर्षांपूर्वी पतंजली सांगतायत, आणि आज आम्ही त्याच्या बरोबर विरुद्ध करून बसलोय. आम्ही योगोपचाराचे केंद्र उघडलेत. काय पाठ दुखते का, या अमुक आसन करा. काय होत आहे, डोकं दुखताय, अमुक आसन करा. मानसिक स्वास्थ्य नाही, या आम्ही तुम्हाला ध्यान शिकवतो. येताना फक्त 10,000 रुपये तिकडे जमा करून या इकडे. दुकान उघडलाय. योग साधना द्रव्य घेऊन शिकवायला हरकत नाही, कारण शिकवणाऱ्याला सुद्धा पोट आहे.
पण पतंजलीनं सांगायचं आहे ते वेगळी आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे योग हे एक भौतिक औषधांसारखं औषध आहे, ही भावना तुम्ही साधकांच्या मनामध्ये निर्माण करू नका. योग कशासाठी साध्य करायचा आहे? अंतरात्मा आणि परमात्मा यांचं मिलन होण्यासाठी तो योग साध्य करायचा आहे. एकमेव उद्देश आहे योगाचा. आणि मग ते करत असताना एका बाजूला तुम्हाला जर देहाला स्वास्थ्य प्राप्त झालं, तुम्हाला मानसिक स्वास्थ्य प्राप्त झालं, तर ती गोष्ट वेगळी. त्यासाठी योगाचा उपयोग करायचा नाहीये, गर्दी जमवायची नाहीये की या योगासनं शिकवतो का तर तुम्हाला बरं नाहीये, औषध म्हणून, दवाखाना म्हणून मी तुम्हाला योगासनं शिकवतो, फी द्या मला त्यासाठी डॉक्टरीसारखी. योगी हा डॉक्टर नाहीये, वैद्य नाहीये. त्यासाठी वैद्यकशास्त्र वेगळं लिहिलंय पतंजलीने, आयुर्वेद. ती तिकडे ती डिग्री मिळवायची आणि तो व्यवस्थित काय तर धंदा करायचा, लोकांना बरं करायचं. योग त्यासाठी नाहीये. योग कशासाठी आहे? अंतरात्मा आणि परमात्मा यांचं मिलन, आत्मभाव यायला पाहिजे आणि शेवटी कैवल्यानंद तुम्ही मिळवायचा आहे, मुक्त व्हायचं आहे या आयुष्यामध्ये. निदान तयारी तरी करायची या आयुष्यात. यासाठीच योग आहे. व्यापारी धंदा करायचा नाहीये. पैसे व्याजाने देणाऱ्या व्यापाराचं मुद्दाम उदाहरण घेतलं आहे. ते जाणून बुजून लोक असं करतील. हजारो वर्षांपूर्वी त्यांनी बघून ठेवलं होतं, फोर्सी करून ठेवलं होतं, असं होऊ शकेल. आज नेमकं हेच चाललेलं आहे, सगळीकडे चाललंय. अब्जावधी रुपये मिळवले जात आहेत, दवाखान्याच्या दवाखाने काढले जात आहेत, योगोपचार केंद्र. आणि मुख्य उद्देशापासून समोर येणाऱ्या साधकांना किंवा ते औषध घ्यायला येणाऱ्यांना, योगाचं औषध इलाज करून घ्यायला येणाऱ्यांना सुतराम कल्पनाही नसते की योग म्हणजे औषधात्मा आणि परमात्मा यांचं मिलन आहे. मुक्तीकडे जाण्यासाठी हा योग वापरायचा आहे हे त्यांना माहीतच नसतं, कारण त्या गुरुने कधी सांगितलेलं नसतं. गुरुचा उद्देशच वेगळा आहे. तुम्हाला प्राणायाम ओंकार शिकवायचा, मानसिक स्वास्थ्य जाग्यावर आणायचं, पैसे मिळवायचे, सांगायचं जा घरी, पुन्हा नाही बरं वाटलं तर या परत, तेवढी फी भरून या येताना. तिकडे ऑफिस, तिकडे एका शेअरचं. दवाखाने उघडायचे नाहीयेत. अतिशय परखडपणे स्वतंत्र सूत्र लिहून ठेवलाय 5व्या पायरीवर. लक्षात ठेवायचं योग्याने. अशा प्रकारचा उद्योग करणारा योगी कधीही मुक्त होणार नाही, कधीही. तो इथेच राहणार आयुष्यभर. सर्वथा विवेक ख्याते लिहिलाय. अशा प्रकारे जर आचरण केलं तर योग्याला विवेक ख्याती पूर्ण झालेली असते आणि त्यामुळे विश्वात जे काही घडतं त्याचा योगावर कसलाही परिणाम होत नाही. कारण जो काही तो अन्न वस्त्र निवारा जो काही करत असतो तो देह जीवित ठेवण्यासाठी, आणि देव जीवित ठेवण्याचा एकमेव त्याला उद्देश आहे, आणि तो म्हणजे आत्ममिलन, आत्मप्राप्ती. या पलीकडे काही उद्देशच नाही आहे त्याचा. काय देहाला थोडंसं अन्न लागतं, मिळालं खाल्लं, नाही मिळालं ठीक आहे पाणी पिऊन जगलं, पाणीही नाही मिळालं ठीक आहे वायुभक्षण करून जगलं. असे योगी आहेत आज, प्रत्यक्ष आहेत आज. त्यांना जरा सुद्धा खंत नाहीये. मिळालं अन्न नाही मिळालं पाणी पिऊ, पाणी नाही मिळालं वायुभक्षण करू, देह जीवित ठेवू आणि परमात्म्याची यात्रा करू. ज्ञानेश्वर माऊलीने काय केलंय? काय ते वय त्यांचं 8 ते 10 वय फक्त. कुणी माधुकरी देईना, वाळीत टाकलाय संन्यासाची मुलं म्हणून. कसे जगले असते? पाणी पिऊन जगले, वायुभक्षण करून जगले. तिकडे लक्षच नाहीये त्यांचं. होईल एका बाजूला, झाली आपोआप सोय झाली. एक शेतकरी भेटला, तो पाया पडला, म्हणाला काय चाललंय हे तुमचं? त्यांनी त्यांना माधुकरी द्यायला सुरुवात केली. पण मधले दिवस काय, त्याचं काय? प्रत्यक्ष होऊन गेलेले योगी आहेत असे. योग्याला जरा सुद्धा क्षती नसते, आणि त्यामुळे आजूबाजूला घडत असलेल्या कुठल्याही घटनांचा त्याच्यावर काही परिणामच होत नाही. इतका की अन्न वस्त्र निवाऱ्याशिवाय सुद्धा तो देह जीवित ठेवू शकतो वायुभक्षण करून. असे प्रत्यक्ष आजही आहेत, पूर्वी होऊन गेलेले आहेत. ही योग्याला एक अलौकिक अशी सिद्धी प्राप्त होते. अन्न नाही मिळालं तर काही हरकत नाही, वायुभक्षण करून देह जीवित राहील तुझा. सकाळमध्ये तुम्ही वाचलं असेल, उत्तर भारतामध्ये एक लेडी की जिने वयाच्या 11व्या वर्षापासून आज तिचं वय काय 66-67 काहीतरी होतं, तिथपर्यंत कधीही अन्न आणि पाणीच घेतलेलं नाहीये. पाणी सुद्धा नाही घेतलेलं. विचार करा, तुम्हाला 2-3 तास पाणी नाही मिळालं, जीव कासावीस होतो. ही सिद्धी प्राप्त होते. तिथे पत्रकार तिच्या घरी जाऊन झोपडीमध्ये जाऊन, साधी शेतकऱ्याची मुलगी आहे,
आहे का नाही आज मला माहीत नाही, पण यालाही बरीच वर्ष झाली पेपरला येऊन, सगळं आलो ती माहिती त्याच्याबद्दल. सांगायचा मुद्दा असा आहे की योग्याने हे पथ्य पाळायचं आहे. दवाखाना उघडायचा नाही योगाचा योगोपचाराचा दवाखाना उघडायचा नाहीये. लोकांना योग अशासाठीच शिकवायचा आहे की त्यांनी मुक्तीप्रत यात्रा करावी आणि त्यामध्ये जे काही प्राप्त होईल त्याच्यावर आपला देह जीवित ठेवायचा. मिळालं नाही मिळालं आनंद आहे. आणि मग अशा प्रकारे आचरण करणाऱ्या योग्याला धर्ममेघ समाधी प्राप्त होते. धर्ममेघ समाधी कशी असते तर वातावरणातनं खाली पृथ्वीवर पडतं, त्याच्यामध्ये पृथ्वीवर दगड माती सगळं मिश्रण होतं, वाटेत हवेतले घटक त्याच्यामध्ये मिश्रित होतात. म्हणून पाणी काही बिघडतं का? नाही, त्याला तेज मिळतं, पुन्हा त्याचं बाष्पीभवन होऊन पाणी शुद्ध होऊन जातं. काहीही तिथे जे काही पृथ्वीवरचं चिकटलेलं असेल त्याचा त्या पाण्यावर जराही परिणाम होत नाही. त्याला ऊर्जा मिळाली, तेज मिळालं की ते जसं होतं तसं पुन्हा आप अवस्थेत येतं आणि पुन्हा परमात्म्याकडे झेपावतं. तसं अश्वमेघ समाधी प्राप्त झालेला योगी इथे भौतिकामध्ये समाजामध्ये राहून सुद्धा देह जीवित ठेवण्यासाठी कर्मयोग करीत असून सुद्धा, संचित संपवण्यासाठी देह जीवित ठेवण्यासाठी उपभोग घेत असून सुद्धा त्या कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आत्मतेजामुळे तो सदा शुद्ध राहतो. आपाप्रमाणे सगळं खाली राहतं त्याचा उपभोग घेतलेलं, कारण तो उद्देशच नाहीये उपभोग घ्यायचा, त्यातनं मौज आणि मजा मारायचा उद्देशच नाहीये. फक्त देह जीवित ठेवायचा, तो जीवित राहतो. फक्त योगी त्यापासून पूर्ण विरक्त असतो, त्यामुळे तो सतत अलग राहतो त्यापासून. त्याला धर्ममेघ समाधी असं म्हणायचं. पाण्याचं मुद्दाम उदाहरण दिलं. पाणी येतं खाली, गढूळ होतं, धरतीवर पडून त्याच्यामध्ये हवेतले घटक मिश्र होतात. आपल्याला वाटतं पाणी अशुद्ध झालं, पण तसं नाहीये. पुन्हा त्याला सूर्याचा प्रकाश मिळाला, तेज मिळालं की सगळं हे जे काही आहे अशुद्ध ते पृथ्वीवरच राहतं आणि शुद्ध वाफ तेवढी वर जाते, पुन्हा आप अवस्था येते त्या पाण्याला. तसं धर्ममेघ समाधी प्राप्त झालेला योगी इथे देह जीवित ठेवण्यासाठी किंवा गतसंचित संपवण्यासाठी इथल्या वस्तू जगताचा जो उपभोग घेतो किंवा योग साधनात लोकांना दीक्षा देताना जे काही गुरुदक्षिणा म्हणून मिळतं त्याचा जीवित राहण्यासाठी उपभोग करतो किंवा उपयोग घेतो, ते सगळं काही इथेच पृथ्वीवर राहतं आणि तो शुद्ध होऊन वर जातो. ही त्याला धर्ममेघ समाधी मिळते. कारण योग हा अशा प्रकारचा योगी हा सदा काये वाचेमध्ये सर्वार्थाने या सगळ्या भौतिकापासून अलग आणि विलगच असतो. तो कधीही त्याच्याशी एकरूप झालेला नसतो. शेवटपर्यंत तो विलगच राहतो, वितरागीच राहतो. ही त्याला विशेष समाधी प्राप्त होते, ती म्हणजे धर्ममेध समाधी. हा सदा कदा शुद्ध पवित्रच राहतो आणि त्यामुळे कैवल्याकडे ही जी 5वी त्याने पाऊल टाकलंय ते पुढे त्याचा प्रवास करायला तो फक्त शुद्ध आणि पवित्रच असल्यामुळे तो सहजगत्या पुढच्या पायऱ्यावर प्रवास करू शकतो. सूत्र क्रमांक 30 ततः क्लेश कर्म निवृत्ती. यामुळे तो क्लेश आणि कर्म यापासून निवृत्त होतो. आता इतकी शुद्ध आणि पवित्र अवस्था प्राप्त झाल्यावर काय होतं तर आपण दुसऱ्या पादामध्ये साधन पादामध्ये 3ऱ्या श्लोकामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे जे 5 क्लेश पाहिले, तसंच या कैवल्य पादामध्ये 7व्या सूत्रामध्ये शुभ अशुभ आणि शुभ अशुभ मिश्र अशी जी आपण कर्म पाहिली, तसंच दुसऱ्या साधन पादामध्ये 12व्या सूत्रामध्ये क्लेश कर्मामुळे कर्म संचय जो होतो तो आपण पाहिला. हे सगळं जे काही होतं त्यापासून तो निवृत्त होऊन जातो. या 6व्या पायरीवर अशी काही त्याला अवस्था प्राप्त होते की हे मागे त्याच्या आयुष्यामध्ये जे काही कर्म आणि क्लेश, त्याच्यापासून विपाक आणि हे काही सगळं घडलेलं असतं त्याच्यापासून तो पूर्णतया मुक्त होऊन जातो. काय लवलेशही उरत नाही त्याच्याकडे. जसं पाण्याची वाफ व्हावी, पूर्ण शुद्ध आपतत्व वर निघून जावं, तसा योगी परिपूर्ण शुद्ध होतो. त्याचं आचरणच आता इथून पुढे असं होतं की काही चिकटणारच नाही, चिकट्या जागी संबंधच येणार नाही. कारण आता चिकटण्यासारखं काही नाहीच आहे. जे आहे ते देह जीवित ठेवण्यापुरतं तेवढंच वापरायचं आहे. आलं देह जिवंत राहिला, त्याच्यापुढे कणभर सुद्धा तो वापरत नाही. त्यामुळे त्याचे भोग निर्माण होत नाही, चिकटायचा प्रश्नच येत नाही. बरोबर जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, समाप्त झालं. मोहम्मद पैगंबर असं करत असत ना, दिवसभरात जे काही मिळेल संध्याकाळपर्यंत
खायचं प्यायचं काय असेल ते उरलेलं त्याच दिवशी संध्याकाळला दान देऊन टाकायचं बाहेर, काहीही ठेवत नसत जवळ. दुसऱ्या दिवशी नवीन कोरं पानपणा सुरू. तशी योगाची आपोआप या 6व्या पायरीवर अवस्था होते. जे की त्याला प्राप्त होतं भौतिक सदापुरतं तेवढंच वापरतो, देहधर्मापुरतं, आणि बाकी सगळं विसरून जातो. त्यात गुंतून राहत नाही, कुठलेही त्यामुळे भोग निर्माण होत नाहीत. सदा सर्वदा तो मुक्त आणि निवृत्त होतो सगळ्यांपासून.